नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज संडे आहे आणि आपली पाठून बस येते. आपण स्टॉपला थांबू. आज बसमध्ये काही एवढी माणसं नव्हती. आज बस खालीच होती, एकदम मोकळी मोकळी. हातावर मोजण्यासारखी माणसं होती. बसमधून उतरलो आणि निघालो स्टेशनला जायला. आज पण काय रस्ता मोकळाच होता. थोडासा नाकावर हात बोवडला आणि निघालो. तोवर येऊन पोचलो स्टेशनला. मस्त वाटत होता आज. मग ब्रिजवर आलो आणि हा एक नजारा क्लिक केला. मस्त व्ह्यू होता बघा. मग हा एक अंबरनाथ साईडने घेतला. जसा प्लॅटफॉर्मला पोचलो तसं हे मला चौघे दिसले. एक ब्रिज खाली बसलेला आणि हे तिघजण पैशाची वाटणी करत होते. 13-300 मेरा 200. मग काय, आपला नेहमीचाच प्रश्न. डेक्कन आली नव्हती, त्याचा वेट करत होतो. डेक्कन आल्यानंतर आपली ट्रेन येणार होती. मग काय, एक नजारा घेतला इकडचा. सगळेजण डेक्कनसाठीच खडे होते आणि डेक्कन आपली हजर झाली होती टायमावरती, मस्तपैकी आपल्या रुबाबात. आता बघा माणसं कशी गर्दी लावतील दरवाजावरती. प्रत्येकाला पहिलं जायचं असतं. कोण धावतंय, कोण इकडे धावतंय, ते बघा चालू झालं बघा. सगळे तुंबड करून ठेवतात लगेच. ठीक आहे, काय माणसांना चढायचंच असतं आतमध्ये. आता ही गेल्यानंतर आपली ट्रेन येणार आहे बदलापूर. त्यानंतर आपण निघणार आहोत. जास्त माणसं चढत नाही कोणी याच्यामध्ये. जास्तीत जास्त माणसं चढतात ते म्हणजे इथं कामाला जाणारी, कल्याणला उतरतात काही लोक. आपल्या नॉर्मल तिकीटवरती जातात रिझर्वेशन डब्यामध्ये. कोणतं आहे काय प्रॉब्लेम. इकडे बापाचं आणि मुलाचं एक वेगळंच प्रेम चाललं होतं. आपली पण बदलापूर ट्रेन हजर झाली होती. आम्ही पण तुंबड केलं आणि आतमध्ये चढायला घेतलं. आज काही जास्त गर्दी नव्हती, नॉर्मल होती, नाही तर रोज जास्त असते. त्यानंतर डायरेक्ट आपण रिक्षातच भेटलो, कारण मध्ये कुठं व्हिडिओ केलाच नाही. डायरेक्ट निघालो. या साईडला थोडासा पावसाचा हे दिसत होता, पण काय पडला नाही. मग काय, आपल्या काकांच्या आता स्टेअरिंग होतंच. फिरवलं आणि घेतलं स्ट्रेट लाईनला. पुढे येऊन पोचलो सुदामाच्या सर्कलला. काका म्हणतात चला जाऊया पुढे. हे घेतलं, नवीन वाईन शॉप होतंय ना, लोकांना पण बघून दे कुठं आहे ते. मग बरोबर येऊन पोचलो सचिन हॉटेलला. तिथून चालत निघालो. पावसाचं चिन्ह दिसत होतं आपल्याला. सगळीकडे चिन्हच दिसतंय सध्या मुंबईला. पाऊस पडत नाही आहे. गरमीने एवढी वाट लावून ठेवली आहे ना, लोक हैराण झाली आहेत. या साईडला बघा किती निर्मळ आणि स्वच्छ, आणि इकडे आकाश, त्यात पूर्ण ढग आहेत पावसाचे. आणि मी आपला चाललोय चणा खाते हुए मस्तपैकी रांगत बोलत होतो काहीतरी, पण ते ठेवलं बाजूला आणि आपलं चालू केलं दुसरं. आज थोडीशी शायनिंग मारली, हिरो वाटत होतो जरा. बघितलं होतं जरा घेऊ. आणि ही वेळ आपली निघायची संध्याकाळी 6ची. आपल्यासोबत महेश सर पण होते. तिथून डायरेक्ट येऊन पोचलो मी अंबरनाथ स्टेशनलाच. आपले छत्रपती शिवाजी महाराज इथं स्मारक. आपले रिक्षा कसे एकदम लाईनीत लागले होते, का बाजूला एक. अंबरनाथवरून ट्रेन पकडून आपण येऊन पोचलो ठाण्याला. आणि इकडं बोगारं ठेवलंच होतं, आपल्याला इथून घरी जायचं आहे.
पाठून निघालो तर हा आपल्याला एक मित्र भेटला. बाटल्या भरून आपला जात होता, संध्याकाळची सोय करायला. पुढे आपली मग काय बस स्टँडला हजेरी लावायला पाहिजे. बघत होतो गेली काय आहे. आलो पुढे, ते हे मोठ्या बस पुढे लागलेल्या आहे आणि आपली बस पाठी लागते 48. बघा हे हिचं पाणी सोडणं चालू होतं आणि आपली इथं 48 लागली होती. 1253. आपण याच्यात विराजमान झालो. छोटासा एक सीन. जाताना पण आपली बस खालीच होती, 4 माणसं होती मोजण्यासारखी आणि ह्या काकीचं आपलं काय चाललेलं काय माहिती. मस्त असा व्ह्यू होता. आणि इकडे आपला तबेला चहा टॉपचा. निघाली आपली गाडी. ड्रायव्हर काका आपले मस्त मजेशीर गाडी चालवत होते. नेक आणि टाप टीप मस्त बसा एक स्पीड ब्रेकर काढून काकांनी आमची तिकीट काढली, कंडक्टर काकांनी, आणि येऊन पोचलो आम्ही मस्तपैकी ब्रिज खाली. हे म्हणतात ते चाल मला जाऊन दे पहिलं, आणि आपण